माझं नाव लता सुरेश गायकवाड. माझं वय 63 वर्ष. मी जुईनगरवरून आले. मी उर्फेस हॉस्पिटलमध्ये माझ्या दातांची इम्प्लेंट करण्यासाठी आलेली आहे. माझ्या दाताची ट्रीटमेंट करायची आहे. मला दोन्ही बाजूनी दात नाही, फक्त समोरचे 4 दात आहे, म्हणून मला पूर्ण दातांची इम्प्लेंट करायची आहे. हे दात फार दुखतायत, मला काही करता येत नाही, त्यामुळे चक्कर पण येत होती. त्यामुळे मला ह्या दातांची इम्प्लेंट करायचं आहे. मला काहीच खाता येत नव्हतं. मी फक्त पेजवर 2 महिने मी पेजवरती काढले, त्यामुळे मला या इम्प्लेंटची गरज भासली आहे. काही मला खाता येत नाही, चावता येत नाही, कुठचीच वस्तू चावता येत नाही, चपाती देखील चावता येत नाही. या ट्रीटमेंट मधून माझे दात व्यवस्थित व्हावे, मला चांगल्या प्रकारे खाता यावं, चावता यावं, म्हणून मी ही अपेक्षा करते की माझी ही ट्रीटमेंट व्यवस्थित होती. माझं नाव लता सुरेश गायकवाड. माझं वय आहे 64 वर्ष. मी जुईनगर वरून आली. तिथे दाताचं इम्प्लांट केले दातासाठी, कारण की मला दोन्ही बाजूनी दात नव्हते आणि मला दातांचा फार त्रास होता, त्यामुळे मी इम्प्लांट केले. माझी जेव्हा इम्प्लांटची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा मला असं काही जाणवलं नाही. ती इम्प्लांट करतायत म्हणून अगदी नॉर्मल वाटलं. तू झालेली, पण ती 1 दिवसात गेली, कारण ती इथे बसल्यामुळे एसी मध्ये फार वेळ बसलेली, त्यामुळे ती सुजल्यासारखं होतं. औषध मेडिसिन दिल्यानंतर अगदी व्यवस्थित झालं. माझी ट्रीटमेंट 3-4 अपॉइंटमेंट मध्ये झाली. इम्प्लांट टाकताना ना दुखलं वगैरे काहीच नाही, व्यवस्थित अगदी व्यवस्थित केलं, ते काही प्रॉब्लेम झाला नाही मला. ह्या क्लिनिक मधून माझी ज्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच पद्धतीने माझी ट्रीटमेंट केली, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम झालेला नाही. मला खाताही येतंय आणि मला हसल्यानंतर म्हणजे माझा चेहराही व्यवस्थित दिसतो. आधी गॅप असल्यामुळे माझा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता, आता मी छान दिसते. जेवताना वगैरे काही त्रास होत नाही, चावतानाही होत नाही, जेवतानाही होत नाही, किंवा हसतानाही होत नाही, सगळं ओके आहे. इतके दिवस झाले अजून चपाती नाही खाल्ली मी, 4 तारखेपासून. काही नाही, कधी वाटलं तर भात मिक्सरला लावून त्याच्या डाळ ओतून खायचे, प्यायचं सरळ सगळं. खाण्याचा काही पदार्थ नाही खाल्ला. इतके दिवस खायलाच येत नव्हतं ना, आता येत. आज आलंय थोडस. तेव्हा कसं दोन्ही बाजूला दात नसल्यामुळे थोडं जरा अडकत बोलल्यासारखं, अडकल्यासारखं वाटायचं. आता मी व्यवस्थित बोलते आहे आणि व्यवस्थित हसते आहे. सगळ्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांमध्ये जाईल, ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांना सांगेल की अनिरुद्ध डॉक्टरांकडून इम्प्लांट करून घ्या, काही त्रास झाला नाही. त्यामुळे आपण स्ट्रॉंग राहायचं आणि डॉक्टरांसमोर जाऊन बसायचं, म्हणजे इम्प्लांट छान पद्धतीने होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते ऑपरेट करायला लागेल, त्यामुळे मी माझ्या मनाची तयारी केलेली. आणि ऑपरेट करणं असं काही फार धोक्याचं नसतं, त्यामुळे मी व्यवस्थित जाऊन डॉक्टरांच्या पुढे बसली. त्यांनी छान पद्धतीने मला ऑपरेट केलं. अनिरुद्ध हिंगे हे फार चांगले डॉक्टर आहेत. ज्या वेळेस जी आपली ट्रीटमेंट करतो, दात काढताना किंवा चेक करताना ते फार चांगल्या पद्धतीने बोलतात आणि खूप छान आहे त्यांची पूर्ण. ऑपरेट करताना देखील काही तक्रार नाही, घरच्या प्रमाणे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, त्यामुळे आम्हाला काही हे अडचण आलेली नाही. डॉक्टरांनी फार छान पद्धतीने माझे इम्प्लांट केलेलं आहे. पण फार छान आहेत, खूप काळजी घेतात इथे, खूप सुंदर आहेत सगळे सगळे डॉक्टर, नर्सेस वगैरे छान पद्धतीने सांभाळतात. आपली फॅमिली असल्यासारखं वाटतं. तेव्हा मी इम्प्लांट करायला आली ना, तर तेव्हा सगळे स्टाफ वगैरे, सगळे डॉक्टर, अनिरुद्ध सर वगैरे, दुसऱ्या पण डॉक्टर आहेत, त्या पण अगदी छान पद्धतीने त्यांनी माझी काळजी घेतली आणि छान इम्प्लांट केलं. त्यामुळे
म्हणजे ते दुखण्यापेक्षा इतर लोक चांगले असल्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला नाही. हे इम्प्लांट करायच्या आधी मला थोडी थोडी येत होती, पण इम्प्लांट केल्यापासून कमी 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 होत गेली. तर आता ओके, एकदम ह्या बाजूने कसंही झोपू शकते. डॉक्टर नायरेकर येऊन खूप असं चांगलं वाटतं की मधी मध्ये आम्ही मम्मीच्या दाताच्या कामासाठी यायचो. ते खूप मला इन्सिस्ट करत होते आणि खूप चांगलं सांगत होते की एकदा इम्प्लांट करून घ्या, कारण दातामध्ये एवढं काही असं सच स्ट्रॉंगनेस राहिला नाहीये. तर आता जवळजवळ माझ्या मम्मीचे 8 to 9 इम्प्लांट्स झालेले आहेत. जे स्क्रूज आपण बोलतो, जे स्क्रूजची क्वालिटी वगैरे आणि हायजीन मेंटेन करून प्लस त्यांचं ऑपरेशन थिएटर, त्यांचं स्टाफ खूप असं छान आहे. ज्यांनी खूप सपोर्टिव्ह आहेत की कोणत्याही टायमाला ते म्हणजे काही पेन असेल, काही असेल, प्लस इम्प्लांट झाल्याच्या 10 दिवस म्हणजे 8 ते 10 दिवसानंतर परत ती जे असतात ते लावायचे असतात. त्याच्यामध्येही स्टाफ चांगला कोऑर्डिनेट करत होता की मॅडमला दुखतंय का वगैरे असं. आणि इम्प्लांट तर आता तुम्ही बघितलंच असेल की किती छान पद्धतीने झालेला आहे. तर थँक्स टू डॉक्टर अनिरुद्ध. त्यांनी चांगलं सजेशन दिलं आणि आता मे बी माझ्या मॉमला खाण्यासाठी वगैरे एकदम प्रॉपर टीथ आहेत. थँक्यू. प्लस त्यांची केअर घेण्याची पद्धत पण खूप चांगली आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही केलं आणि सोडून दिलं की असं आहे, तसं बिलकुल नाहीये. खूप छान पद्धतीने स्टाफ, डॉक्टर त्यांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. इन्शॉर करा जर तुम्हालाही पुढे कोणाचं म्हणजे तुमच्या घरात असेल, तर रेकमेंड असेल की तुम्ही डॉक्टरला येऊन तुमचं जे पण काही टीथ इश्यूज असतील ते तुम्ही शुअरली त्यांना दाखवा. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर अँड डॉक्टरांची टीम अँड सगळं स्टाफ. थँक्यू.